2007 पासून खात होतो ते 2022 पर्यंत 15 वर्ष टॅबलेट खाल्ले सर, 15 वर्ष. आणि 15 वर्ष टॅबलेट खाण्याची वेळ का आली सर? मी तर म्हणतो टॅबलेट तुम्ही 8 दिवस खाल्ले की तुमचा थायरॉइड लगेच नॉर्मल व्हायला पाहिजे की नाही मेडिसिन मध्ये. काय होतं, खाण्यापिण्याचं हे नव्हतं, नॉलेज नव्हतं मला. काय होतं, खाण्यापिणं पार्टी असेल, चिकन खाणे, बिर्याणी खाणे, त्याचं शोक त्याची होती. बाहेर वडापाव खाणे, चहा पिणे. अगदी बरोबर. बघा आपली चुकीची लाईफस्टाईल, चुकीचं खाणं पिणं. मी म्हटलं तर मला मेडिसिन तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपामध्ये बरं करू शकतात, तुम्हाला त्या त्रासापासून थोडा वेळ दूर ठेवू शकतात, परंतु परमनंटली तुम्हाला त्या त्रासापासून, आजारांपासून दूर ठेवून जाऊ शकत नाही मेडिसिन. 15 वर्ष काय गरज पडली मग थायरॉइडची टॅबलेट खायची? पहिले 15 वर्ष हा डॉक्टर म्हणले मरेपर्यंत गोळी खायची थायरॉइडची. हा मरेपर्यंत खावा लागते, कारण थायरॉइड तुमचं कॉन्स्टंट ठेवायचं असेल, थायरॉइड पासून तुम्हाला जर त्रास होऊ द्यायचा नसेल तर तुम्हाला ही मरेपर्यंत टॅबलेट खावी लागेल असं डॉक्टर सांगतात. खरं आहे, डॉक्टर देव आहेत आपल्यासाठी 100%. कारण आपल्याला चांगल्या सवयी लावण्यासाठी परावृत्त करतात, चांगलं आरोग्य देण्यासाठी ते काळजी घेत असतात मेडिसिनच्या माध्यमातून, त्यांच्या नॉलेजच्या माध्यमातून आपल्याला. परंतु आपल्याला मेडिसिन आणि आयुष्य जर जगायचं असेल ना तर आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून यांच्या आयुष्यामध्ये काय बदल झाला आता बघू. आता थायरॉइडची टॅबलेट किती वेळा घेताय? बंद आहे थायरॉइड आता, गोळी बंद टॅबलेट घेत नाही तुम्ही? टॅबलेट बंद किती दिवसापासून घेत नाही? आता जवळजवळ 2022 पासून बंद आहे. 3-3.5 महिन्यात बंद झाली गोळी. 3.5 महिन्यात सुरुवातीच्या. हॅलो, हा त्यांचा पर्सनल रिझल्ट आहे, लक्षात घ्या. आणि व्यक्तिपरत्वे प्रत्येकाचा रिझल्ट वेगळा असतो मित्रांनो. आणि हे खोटं बोलत नाहीत, कारण किती जणांच्या थायरॉइडच्या टॅबलेट बंद झालेत, बीपी शुगरच्या टॅबलेट बंद झालेत. व्यक्तिपरत्वे तुमचे काही चॅलेंजेस असू द्या, प्रॉब्लेम्स असू द्या, फक्त तुम्ही हेल्दी ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून, कोचच्या माध्यमातून, सतत आहाराच्या माध्यमातून तुमचं आयुष्य बदलू शकतंय. काही नाही हो, आयुष्य बदलायचं तुम्हाला काय लय मोठं हेच बदलायचं, तुमच्या बॉडीमध्ये काही जास्त मोठा बदल नाही करायचा. तुम्हाला फक्त तुमचं खाणं पिणं चेंज करायचं बस. सर काय म्हणले, चुकीची खाण्यापिण्याची सवय होती. चुकीचं खाल्लं की चुकीचा रिझल्ट दिसणार. चांगलं खा, चांगला रिझल्ट येईल. याच बरोबर किती किलो वजन कमी केले? 15 किलो वजन कमी केले 3.5 महिन्यामध्ये. वाव, त्यापैकी तुमच्यासाठी अमेझिंग बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. 15 किलो वेट लॉस केले सरांनी, 15 किलो. काय वाचू शकताय का? येस येस, क्या बात आहे, खूप छान सर. आणि या 15 किलो वजनासोबत बोनस मध्ये त्यांची थायरॉइडची टॅबलेट बंद झाली. पुन्हा तुळीची अलर्जी होती सर. मला जर असं बाहेर फिरावं गेलं मार्केटमध्ये की नाकात धूळ गेली की माझी छाती जाम व्हायची, मला दवाखान्यात जावं लागायचं. मी 1 दिवस 4 दवाखान्यात होतो, डॉक्टर सुद्धा वैतागले होते मला. आणि जे फॅमिली डॉक्टर ते म्हणजे रोज येत जाऊ नका तुम्हाला, ज्या दिवशी तुम्हाला तकलीफ होईल त्या दिवशी यायचं, सारखं यायचं नाही म्हणून. बघा, नाकातून धूळ गेली की त्याचा त्रास व्हायचा, म्हणजे अलर्जी होती धुळीची. आणि बाहेर गेले की धूळ आहेच ना, सगळीकडे धूळ आहे, मग त्याचा त्रास त्यांना रोज व्हायचा, तर रोज दवाखान्यात जावं लागायचं. डॉक्टर पण म्हटलेले रोज दवाखान्यात येऊ नका, ज्यावेळेस त्रास तुम्हाला भरपूर जाणवेल ना हे सहन करा. किती दिवस येणार आहे तुम्ही रोज? आता धुळीची अलर्जी पुढे जाऊ शकतोय का आपण? आता त्या अलर्जी मध्ये काय फरक पडलाय सर? वजन कमी झाले, सगळी तुझी अलर्जी कमी झाली, नाही तुम्ही कव्हर करू शकत नाही. पहिले मी 5 मिनिटांमध्ये थकलो होतो, म्हणजे मला श्वास घेता येत नव्हता. त्या दिवशी पहिल्या दिवशी मी जॉईन झालो त्या दिवशी फक्त 5 मिनिट सुद्धा झाला नव्हता मला. क्या बात आहे, बहुत बढिया. 15 किलो फॅट वजन कमी केलंय. आणि खरंच केलंय का बघायचं का फॅमिली मेंबर्स तुम्हाला? कसं फोटो बोलतायत असं वाटतंय का तुम्हाला? जर वाटत असेल ना तर जरा स्क्रीन केलं बघा. हा, इथे सुरेश देशमुख सर आहेत, 85 किलो वजनाचे, वजनदार. आणि सोबत थायरॉइड लपलं होतं शरीरामध्ये, आणि धुळीची अलर्जी लपली होती शरीरामध्ये. ते दिसत नव्हती, वजन दिसत होतं पोट वाढलेलं, परंतु धुळीची अलर्जी आणि थायरॉइड दिसत नव्हतं त्यांचं. आणि बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरचे हाव एक्सप्रेशन्स, पोटाचा घेर वाढलेला. आणि दुसऱ्या फोटो मध्ये आता बघू शकता तुम्ही 15 किलो वजन कमी केल्याच्या नंतर
काय जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. पटापोस्ट निकला हिरो. हे तुमच्या बाबतीत सुद्धा घडू शकतं. जर त्यांनी करून दाखवलंय ना तर तुम्ही सुद्धा करून दाखवू शकताय. बघा हे अमेझिंग असं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. पोटाचा घेर दिसतोय का बघा आता? गायब. पोट गायब. त्यांनी काय अशी शस्त्रक्रिया नाही केली, कात्रीने पोट कमी नाही केलं कापून असं. हे बघा, विश्वास खूप महत्वाचा आहे मित्रांनो, खूप महत्वाचा आहे. आयुष्य कोणाच्या दुसऱ्याच्या डिसिजनने बदलू नका. तुमच्या डिसिजन तुमचं आयुष्य बदला. जसं सुरेश देशमुख सरांचं बदललंय. बिफोर आफ्टरचा फोटो तुम्ही बघू शकताय, स्क्रीनशॉट काढू शकताय. बघा त्यांचं आयुष्य बदललंय, तुमचं का नाही बदलणार? सो अमेझिंग, खूप सुंदर रिझल्ट सर. आणि स्किन मध्ये सुद्धा खूप बदल झालाय का? हो 100% सर. यांच्या अगोदरची स्किन बघूयात आपण सरांची. बघा आता त्या आपल्या समोर आहेतच, परंतु फॅमिली मेंबर्स बघा त्यांच्या अगोदरच्या चेहऱ्यावरचा डलनेस, लो कॉन्फिडन्स, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनच्या अगोदरची त्यांची कंडिशन बघा. हेच ते आहेत सुरेश देशमुख सर, जे आरोग्य फॅमिली मध्ये यायच्या अगोदर त्यांची कंडिशन अशी होती. खूप काही चांगलं भेटणार आहे तुम्हाला इथं. आणि जी लोक म्हणतात ना साईड इफेक्ट होतो, हा होतो साईड इफेक्ट 100%. शकुंतला साळे मॅडम, साईड इफेक्ट होतो, पण हा असा साईड इफेक्ट आवडेल का तुम्हाला? हा साईड इफेक्ट होतो 100%. आपण अर्ध्या आकुटाचा पिवळं होतो, थोडस नॉलेज असतं आपल्याला, पण आपण म्हणतो नाही म्हणजे बाहेरचं खातो तेच माझ्या बॉडीसाठी योग्य आहे, तेच मला चांगलं करेल. म्हणून सरांनी 15 वर्ष थायरॉइडची टॅबलेट खाल्ली, पण ती बंद नाही झाली. धुळीची अलर्जी बंद नाही झाली, वजन कमी नाही झालं. पण आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून त्याच्या हातातल्या सकस आहारातून 15 किलो वजनासोबत थायरॉइड गायब, धुळीची अलर्जी गायब. चेहऱ्यासाठी किंग बुस्टर वापरलं सर. पहिल्या 2 महिन्यानंतर किंग बुस्टर आजपर्यंत चालू आहे. आजपर्यंत चालू आहे, कारण त्यांना सुंदर दिसायचंय, शेवटपर्यंत सुंदर दिसायचंय, फिट राहायचंय, म्हणून ते अजून सुद्धा स्किन बुस्टर खात आहेत. आणि बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की औषध खाऊन मला वजन कमी करायचं नाही, मग मेडिसिनच्या टॅबलेट खाऊ खाऊ फार आमच्या कॅलरीज, आमच्या फॅट्स वाढतात. तरी पण आम्ही म्हणतो ना, मी टॅबलेट खाईन मेडिसिनच्या, पण हे औषध मला नको. आणि राजांनो, तुम्हाला कोणी सांगितलंय औषध आहे? हा आहार आहे, जेवण करतोय आपण सकाळी सकाळी, नाश्ता करतोय, हा ब्रेकफास्ट आपल्या शरीराची गरज. बऱ्याच लोकांचा गैरसमज हा आहे की औषध गोळ्या, औषध गोळ्या, औषध. हे औषध नाही, सगळ्यात महत्वाचं तुमच्या मनातलं हे काढून टाका की तुम्ही औषध खाताय. औषध ते मेडिकल मध्ये भेटतात, इथं नाही. इथं फक्त तुमचा सकस आहार, तुमच्या बॉडीची नीड. बऱ्याच लोकांचा तोच गैरसमज असतो, नाही मला करायचं पण नाही, ते औषध घेऊन नाही करायचं. मेडिकल मधून औषध आणून करतात, काही सगळे लोक खातायत. आमच्या 778 वर्षाच्या लीलावती मॅडम नाईट वर स्किन बुस्टर, लिपटॉप, 24 हायड्रेट, काय सगळा आहार इंटेक करतात. आणि आम्ही विचार करतो घेऊ का नको, खाऊ का नको. आमच्या परिवारामध्ये 11 सदस्य आहार घेतात. मी स्वतः 11 सदस्य त्यांच्या फॅमिलीमध्ये सतत खातात. सर तुम्हाला हे दिसते वाटत नाही का? बरं काही झालं बिना तर सगळ्यांनाच होऊ शकते ना? नाही ना सर, मेडिसिन नाही सर, गोळ्या औषध नाही. मी तुम्हाला म्हटलं ना, जागतिक आरोग्य सल्लागार आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो लोकांचे चांगले रिझल्ट आले मित्रांनो. असंच नाही 11 सदस्य आहार खातायत आणि सगळ्यांचा वेगळा वेगळा रिझल्ट आहे. लोक विश्वास असं ठेवत नाही, त्यांनी करून दाखवलंय, खाऊन दाखवलंय, लोकांना दाखवलंय माझ्यातला रिझल्ट, हा बघा असा असा माझ्यात बदल झालाय. का झालाय? तर मी हे चांगलं खातोय आणि म्हणून चांगला रिझल्ट आलाय. तुमच्या मनात जी जळबट आहेत ना शंकेची, ते काढून टाका अगोदर, सगळ्यात अगोदर, तुम्हाला जर बदलायचं असेल तर. आणि जर नसेल बदलायचं तर हा वर्कआउटचा क्लास, हा आहार तुमच्यासाठी नाहीच बनवला. का आयुष्याची वर्ष वाया घालवताय? का आयुष्याच्या क्षण सेकंद महिने वाया घालवताय? आता फिट अँड फाईन व्हायचंय तर तुम्ही लांबवताय का तुमचा रिझल्ट? करायचं तर प्रॉपर करा, नाही तर करूच नका. हा तर माझं मत, प्रामाणिक मत आहे. सुरेश देशमुख सरांनी आहार घेतला नसता, संगीता मॅडमने आहार घेतला नसता, तर आज सुद्धा त्या अंतराला खेळून राहिल्या असत्या. आज सुद्धा थायरॉइडची टॅबलेट खाल्ली असती, आज सुद्धा धुळीची अलर्जी झाली असती. आणि मी तर म्हणतो 85 ते 100 किलो झाले असते देशमुख सर. 100% सर. आमच्या मॅडमला मी पहिला परिवार जॉईन केला,
माझ्या तरी जर बघितला तर मॅडम म्हणले मनाला चालू करते म्हणजे त्यांना त्या संधिवाताचा त्रास होता, स्वतःच्या लेकराला कधी अंघोळ घातली नाही, जेवण कधी दिलं नाही, कारण जेवण स्वयंपाक करताच येत नव्हता. हे हाताचे बोट असे आपण जर गिल्लास पाणी पिताना असं पितो, हे असे प्यायचे पाणी म्हणजे हाताचे होत नव्हते, गिल्लास धरता येत नव्हता हातामध्ये, स्वयंपाकाचा संबंधच येत नव्हता. बघा एवढा तुम्हाला त्रास तर नसतील ना, आणि मग एवढे सगळे त्रास जरी आरोग्य फॅमिलीच्या माध्यमातून सतत संतुलित आहाराच्या माध्यमातून जर आपले बंद होत असतील पूर्णपणे, तर आपण अजून काय डाऊट घेणार आहे काय तर आपण हे करणार मला सांगा ना. सो डिसिजन स्ट्रॉंग घ्या. तुमच्या रिसर्च तुमच्या कोचची, फक्त कोच जसं म्हणतोय तसं फॉलो करा. तुमचं डोकं नावा मला सगळं येत आहे, मला गरज नाही कोचची, माझ्या पद्धतीने वर्कआउट करतो, माझ्या पद्धतीने डाएट करतो, असं जर म्हणाल तर हॉस्पिटल तुमचं वाटच बघतंय बघा कधी येतोय हा. आणि हिवाळ्यामध्ये काय संधिवात म्हणजे हिवाळा चालू झाला की मॅडम झोपडच असायचे, काहीच करीत नाही, जागेवर जीवन जागेवर सगळं होतं. बरोबर सर, हिवाळ्यामध्ये भयंकर त्रास होतो संधिवाताच्या लोकांना, भयंकर त्रास होतो हिवाळ्यामध्ये, खूप खूप ते असंही असा त्रास होतो. परंतु आता आता हे आरोग्य फॅमिलीत आल्यापासून हिवाळ्यामध्ये त्रास होतोय का काही थोडाफार? मॅडम रोज स्वतःसाठी 1 तास वर्कआउट करतात रोज डेली. माझं तरी खाडा असेल पण मॅडम 1 दिवस सुद्धा खाडा नसतं, सकाळी रोज 5:30 ला वर्कआउट कॉलवर असतात. क्या बात आहे, क्या बात आहे. वेळेमध्ये कोणी आता लक्षपूर्वक ऐका बरं का, आपला गैरसमज काढून टाका गोड की मला व्यायामाची गरज नाही. मी म्हटलं ना व्यायाम रसायन आहे, तुम्हाला ताकद देतं, पॉवर देतं, एनर्जी देतं दिवसभरासाठी. का नाही करायचा व्यायाम? करायचा व्यायाम. 9 किलो वजन वाढतंय, कॉन्स्टंट मेंटेन आहे आता, आयडियल वेट वरती आहे, 50 किलो वजन पाहिजे होतं त्यांना, तो पहिल्या काही महिन्यामध्ये 4च महिन्यामध्ये तेवढं वाढवलं होतं. सो अशा पद्धतीचं बॉडी ट्रान्सफॉर्मेशन होत आहे, कॉन्फिडन्स वाढतंय, सुंदर दिसायला लागतंय, वय कमी होत आहे आणि खूप सुंदर असं फिलिंग होत आहे. काकूच्या ऐवजी लोक तुम्हाला ताई म्हणायला सुरुवात करतात. तर हा हे ट्रान्सफॉर्मेशन असं आहे, तुम्हाला बघा काय करायचं. सो यस सर, खूप छान, खूप सुंदर असा रिझल्ट तुम्ही आज शेअर केला आमच्या सोबत. थँक्यू सो मच. अगदी मनापासून तुम्ही आलात, एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा. यांचा सुद्धा वर्कआउटचा कॉल आहे मित्रांनो, 500 प्लस लोक आहेत ना, 3 कॉल आहेत माझे, 500चे 3 कॉल आहेत, म्हणजे जवळजवळ 1,500, मी तर 1000च म्हणलं होतं. 1,500 लोकांचं आरोग्य बदलण्याचं काम सकाळी सकाळी ही जोडी करते. स्वतःचं आरोग्य बदलले म्हणून, स्वतःचं आरोग्य बदलले, लोकांच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडवायचा. तर या सगळ्या शेड्यूल मधून सुद्धा त्यांनी आपल्यासाठी वेळ काढलाय. सो अगदी मनापासून धन्यवाद देशमुख सर, देशमुख मॅडम, अगदी हृदयापासून थँक्यू.